राजकारणात येण्याचा माझा विचार निश्चितच नव्हता. काही विरोधक शहाणपणा करून विचारतात ना, काय केलं तुम्ही, तर त्यांनाही घरात जे पैसे मिळत आहेत, ज्या औषधामुळे पैसे मिळतात, त्या औषधाला देखील पाणी जे आहे ते डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामामुळे उपलब्ध झालं, हे सोयीस्कररित्या ते विसरतात. यावर्षी 2024च्या जून-जुलैमध्ये आपल्याला आपल्या मराठवाड्यात तुळजापूरला आणायचं आहे. रामधारापर्यंत ते पाणी येईल अशा अनुषंगाने सगळं नियोजन आणि काम त्या पद्धतीने चालू आहे. आणि विरोधक चेष्टा करायचे, असं कुठे होतं का, एवढं पैसे वेस्ट करणार आहेत, बाकीचे काही आरोप झाले की जो विरोधक आहे त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून संधी उपलब्ध झाली, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना राजकीय बलस्थानं मिळाली. मग त्या राजकीय बलस्थानाचा आपल्या जिल्ह्याला किंवा आपल्या भागातल्या लोकांना व्यापक काय उपयोग झाला? ठाकरे सरकारच्या काळामध्ये एक तरी मोठा प्रकल्प आपल्या या जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला का, त्यांनी करून दिला का? कधीतरी जेव्हा योग्य वेळ मला जेव्हा योग्य वेळ वाटेल ना, तेव्हा त्या बाबतीमध्ये मी अधिकचं बोलेन, कारण मी चष्मदीत गवाह आहे अनेक गोष्टींचा. जेव्हा मला वाटेल बोलायचंय तेव्हा मग मला काही माहीत नसतं असं नाही ना. आजही कुठे काय चाललंय हे ऑब्व्हियसली माहिती असतं, परंतु काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्या संस्कारांमुळे आपण थोडंसं गप्प असतो. तुम्ही आता धाराशिवचेच आहात, तुम्हाला अनेक गोष्टी माहिती आहे, कोण कुठल्या पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून बोलतंय, वागतंय, अधिकाऱ्यांना शिवीगाळ कोण करतंय, दमदाटी कोण करते, हे सगळं तुम्हाला माहिती. आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. निवडणुकांचा हंगाम सुरू झालेला असो, त्याच अनुषंगाने राजकीय बातम्याही चर्चेत आहेत. महाराष्ट्रामध्ये काही राजकीय घराणे असे आहेत ज्यांनी राजकारणामध्ये आपला स्वतःचा दबदबा निर्माण केलेला आहे. घराणेशाही हा मुद्दा जरी सध्या चर्चेला जात असला तरी सुद्धा काही घराणे असे आहेत ज्यांच्या पुढच्या पिढीने स्वतःचं नेतृत्व आणि स्वतःचा राजकीय दबदबा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेवढ ठेवलेला आहे. तसेच एक घराणे म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे घराणे. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सलग 3 दशके केंद्रस्थानी होते. शरद पवार साहेब यांचा उजवा हात म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची कारकीर्द सर्व महाराष्ट्र जाणतो. त्यांची पुढची पिढी म्हणजे राणा जगजितसिंह पाटील साहेब. फक्त घराणेशाहीच नाही तर राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी स्वतःचं नेतृत्व राजकारणामध्ये वेगळ्या पद्धतीने समोर आणलं. त्यांची निर्णय क्षमता आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये नेहमीच चर्चेलं जातं. आज सध्या ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. राजकीय गप्पा मारताना आज आपल्यासमोर आहेत तुळजापूरचे सन्माननीय आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील. राणादादा नमस्कार. तुमचं आरंभ मराठीतर्फे स्वागत आहे. थँक्यू. दादा, तुमच्या राजकीय कारकिर्दीला 2 वर्षांनी माझ्या माहितीप्रमाणे 2 दशकं होती. कसं पाहता या कारकिर्दीकडे तुम्ही? राजकारणात येण्याचा माझा विचार निश्चितच नव्हता. माझ्या आईंचा आणि वडिलांचा देखील या विषयाच्या बाबतीमध्ये फार सकारात्मक दृष्टिकोन नव्हता. परंतु परिस्थिती अनुरूप मला एक संधी मिळाली आणि मी राजकारणात आलो. पण गेल्या आता 20 वर्ष जवळजवळ होत आली. या 20 वर्षामध्ये निश्चितपणे मला काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे नेता आल्या. माझ्या मनामध्ये ज्या अनेक बाबी होत्या त्यांना चालना देता आली आणि त्या अर्थाने मोठं समाधान आहे की जनतेसाठी, आम लोकांसाठी आपण काही करू शकलो आणि याच्या पुढे देखील अतिशय ताकदीने आपण अनेक गोष्टी करू शकणार आहोत. ज्या वेळेला तुम्हाला राज्यमंत्री म्हणून पहिली संधी मिळाली त्यावेळेला डॉक्टर साहेबांचा अतिशय तो मोठा काळ होता आणि डॉक्टर साहेब सतत पुढे अग्रेसर असायचे, परंतु तुमचं नाव मतदारसंघामध्ये फारसं परिचित नव्हतं. ज्यावेळेस तुम्ही मंत्री झालात, राज्यमंत्री म्हणून ज्यावेळेस तुम्ही तुला हातात घेतली त्यावेळेला तुम्ही समोर आलात आणि मतदारसंघाला खरं तर तो धक्का होता की डॉक्टर साहेबांचे चिरंजीव आहेत आणि पहिल्यांदाच मंत्री म्हणून समोर येतात. तर काय दडपण होतं डॉक्टर साहेबांची ती कारकीर्द, भरीव कारकीर्द, आणि तुम्हाला मिळालेलं त्यावेळेला ते मंत्रीपद? सुरुवातीला काय दडपण होतं तुमच्यावर? विषय थोडासा वेगळा होता. मी निवडणुकीच्या कालावधीमध्ये डॉक्टर साहेबांबरोबर नेहमी असायचो. कधी गाडी चालवत असायचो किंवा बरोबर असायचो. त्याच्या व्यतिरिक्त तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून
सारखे आपले वेगवेगळे उपक्रम चालू होते. माझ्या नावाचं एक प्रतिष्ठान देखील होतं. त्यामुळे लोकांबरोबर संबंध आणि संपर्क एका स्तरापर्यंत नक्की होता. परंतु मी जे राज्यमंत्री झालो ते मला देखील अनपेक्षितच होतं आणि तसं मला प्रॉपर राजकारणाचा तेवढा अनुभव नव्हता. जे काही डॉक्टर साहेबांच्या राजकारणामुळे मला इनडायरेक्टली बघायला मिळालं ते जर सोडलं तर त्या व्यतिरिक्त तसा काही अनुभव नव्हता. पण दुसरी बाजू ही होती की मला सर्वांचंच प्रचंड सहकार्य होतं. तत्कालीन जे माझे मुख्यमंत्री होते विलासरावजी देशमुख साहेबांपासून माझे कॅबिनेट मंत्री असतील आणि स्वाभाविकच आहे की डॉक्टर साहेब. त्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही की आपला अनुभव कमी पडतोय. उलट आपला अनुभव वाढतोय हे मला जाणवत गेलं. जी खाती मला देण्यात आली होती सहसा असं कधी होत नाही की एकाच व्यक्तीकडे कृषी खातं पण आहे आणि उद्योगी आहे. मला आठवतं एकदा आपल्याकडे सोयाबीनवरती लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. मी ती पाहणी करून तिथे पंचनामे करायला लावून संध्याकाळी मी मुंबईला निघालो आणि पहाटेच्या फ्लाईटने मी लंडनला गेलो. तिकडे काही इंडस्ट्रियलिस्ट बरोबर बैठका होत्या. त्यामुळे इतका प्रचंड असा व्हेरिड एक्सपिरियन्स मिळाला मला आणि जिथे कुठे गरज पडली तिथे मला लोक मदतच करत होते. मला व्यवस्थित ॲडवाईस करत होते. त्यामुळे दडपण तुम्ही म्हणता तसं दडपण असं काही विशेष वाटलं नाही. एक मुद्दा होता की मला मराठीमध्ये जास्त बोलण्याची सवय नव्हती. त्यामुळे मराठीमध्ये इंग्रजी शब्द खूप जास्त यायचे. आता त्या तुलनेत जरा कमी येतात. एवढा एक निश्चित फरक होता. खास करून भाषणं करताना इंग्रजी शब्दांचा जास्त वापर व्हायचा. तो आता जरा कमी झाला आहे. परंतु तुमच्या मनाचा इंटरेस्ट होता का की आपण डॉक्टर साहेबांप्रमाणेच राजकारणातच आपण जाऊ? नाही नव्हताच ना. मी स्पष्ट सांगितलं राजकारणामध्ये माझा इंटरेस्ट ॲब्सोल्युटली नव्हता. परिस्थिती अनुरूप मी राजकारणामध्ये आलो आणि कुठलीही जबाबदारी आपल्यावरती पडल्यानंतर प्रामाणिकपणे ताकदीने करायची. आणि मी म्हटलं तसं यातनं जे समाधान मिळते कारण आपण व्यापक स्वरूपात सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना सहकार्य करू शकतो. एखादा धोरणात्मक निर्णय घेऊन किंवा एखाद्या विषयाची अंमलबजावणी करून किंवा एखादा लढा उभा करून आपण सार्वजनिक जीवनामध्ये अनेकांना सहकार्य वेगवेगळ्या माध्यमातून करू शकतो. ही खूप मोठी जमेची बाजू आहे. डॉक्टर साहेब जवळपास 3 दशकं मोठ्या स्थानी होते राजकारणामध्ये. मंत्री होते, आमदार म्हणून खूप चांगलं काम होतं त्यांचं, खासदार होते. त्यांच्या राजकारणात आणि तुमच्या राजकारणामध्ये काय फरक आहे? आपण जर त्या काळातलं धाराशिव त्या काळातलं उस्मानाबाद याचा जर थोडा मागे जाऊन इतिहासाकडे बघितलं तर परिस्थिती अशी होती की जरी धाराशिव हे उस्मानाबाद शहर जे आहे ते जरी आपली राजधानी असली जिल्ह्याची तरी खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी हे लातूर होतं. त्यामुळे गुंतवणूक किंवा सत्ता केंद्र हे लातूरला जास्त होतं आणि हे वास्तव आहे की थोडं आपल्या भागाकडे दुर्लक्ष झालं. तेरणा धरण असेल, मांजरा धरण असेल, जमीन आपल्या भागातली गेली परंतु पाणी जे आहे ते त्या तुलनेत आपल्याला थोडं कमी मिळालं. असे अनेक विषय झाले होते. एका प्रकारे आपल्या भागावरती अन्याय झाला होता. डॉक्टर साहेब जेव्हा मंत्री झाले त्यांनी जो काही तेव्हा अभ्यास केला त्यातून त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा विषय. पाटबंधारे मंत्री म्हणून पाणी अडवण्याचं त्यांनी जे काम केलं, आज जे साखर कारखाने दिसत आहेत, आपल्याकडे जे गुळ पावडरचे प्रकल्प दिसत आहेत, प्रचंड प्रमाणात ऊस जो दिसतोय तो केवळ डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे. काही विरोधक शहाणपणा करत विचारतात ना काय केलं तुम्ही, तर त्यांनाही घरात जे पैसे मिळत आहेत, ज्या ऊसामुळे पैसे मिळतात त्या ऊसाला देखील पाणी जे आहे ते डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामामुळे उपलब्ध झालं हे सोयीस्कररित्या ते विसरतात. त्यामुळे डॉक्टर साहेबांनी प्रचंड काम केलं. एक तर पाणी अडवणं, त्याच्यानंतर ऊर्जा मंत्री म्हणून आपल्याकडे विजेचं जाळं त्यांनी उभं केलं. रस्त्याच्या बाबतीमध्ये प्रचंड काम केलं. काही उद्योग देखील आणण्याचा तेव्हा प्रयत्न झाला. त्यांनी आपल्या जिल्ह्याचं अर्थकारण एका उंचीपर्यंत निश्चितपणे आणलं. आता माझ्या बाबतीत जर तुम्ही बोलाल तर मी राज्यमंत्री झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला काही तज्ज्ञांना बोलवलं होतं. 1 आठवडा ते आपल्या जिल्ह्यामध्ये फिरले आणि त्यांनी तेव्हा मला एक अहवाल दिला होता की साधारण आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत काय करणं योग्य आहे. म्हणजे बायफसारखी पुण्यातली संस्था होती, काही उद्योजक होते आणि वेगवेगळ्या माध्यमातून मग आम्ही तेव्हा साधारण 2005-06 मध्ये नियोजन केलं होतं की आपल्या जिल्ह्यात पुढे काय करायचं. मोझरबियरचा तुम्ही प्रोजेक्ट आणला होता.
अनेक विषय त्या कालावधीमध्ये आपण ठरवले होते. एक आपलं बलस्थान म्हणजे वर्षातले 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश. त्यामुळे आपण तेव्हा सोलर डिस्ट्रिक्ट म्हणून MIDCच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला अनाऊन्स करून घेतलं होतं आणि त्या माध्यमातून आपला विचार होता की सोलर प्लांट यावे, काही प्रमाणात आले आणि त्याच्याच अनुषंगिक काही उद्योग यावे. दुर्दैवाने राजकीय परिस्थिती बदलली आणि जे उद्योजक इथे यायला तयार होते ते मात्र तुम्ही सत्तेत नाही कसं होणार असं म्हणून ते थोडंसं बाजूला राहिले. आता अनेकांना आपण परत आणण्याचा प्रयत्न करतोय. तर डॉक्टर साहेबांचं राजकारण जे होतं ते मोठं संघर्षाचं होतं. आता कृष्णा खोऱ्याचं पाणी, राजकीय ताकद जी आहे ती पूर्ण त्यांना लावावी लागली आणि त्याच्यातनं काही कटुताई निर्माण झाली, त्यांना त्याचा त्रास देखील झाला. आणि आपल्याला माहिती आहे की कृष्णा खोऱ्याचं पाणी आहे ते मराठवाड्याच्या हक्काचं आहेच. ते आणण्यासाठी आता आपले पुढेही प्रयत्न झाले आणि यावर्षी पाणी निश्चितपणे यायला सुरुवात होईल. तर डॉक्टर साहेबांनी केलेलं जे काम आहे ते आता पुढे नेणं, उद्योग धंदे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये एस्टॅब्लिश करणं, त्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करणं, त्याच्यानंतर धार्मिक पर्यटन, आई तुळजाभवानीचं मंदिर, नळदूरचा किल्ला, तेरसारखं ऐतिहासिक महत्त्व असलेलं गाव, असे बरेच, सोनारीचं मंदिर आहे, असे अनेक विषय जे आहेत ते आता आपण एकत्रित घेऊन एक टुरिस्ट सर्किट बनवायचं आणि आपल्या जिल्ह्यात गुंतवणूक कशी येईल, आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती कशी होईल यावरती सध्या आपण फोकस करतोय. आणि दुसरा महत्त्वाचा मूळ मुद्दा तो म्हणजे पाण्याचा. कृष्णा खोऱ्याचं हक्काचं पाणी आणायचं आणि जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे सांगली आणि कोल्हापूरच्या पुराचं पाणी बोगद्यातनं इथपर्यंत आणायचं, ते देखील आपण मागे लागून करणार. आणि तो मुद्दा आपल्या प्रश्नात होताच पुढे. तुम्ही आता तो विषय काढला म्हणून मी त्या प्रश्नाकडे डायरेक्ट येतो की कृष्णेचं पाणी मराठवाड्यात येणार हा मुद्दा खूप वर्ष म्हणजे दुसरी पिढी आहे आमची, जो की मुद्दा धाराशिवच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असतो. पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आपण आणूया. नेमकं वास्तव काय, नेमकं पाणी येणार कधी? आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये हिस्ट्री सांगतो. 99-2000 तेव्हा मी सुद्धा इन्व्हॉल्ड होतो. आपण तेव्हा नियोजन केलं होतं की उजनीमधनं पाणी कसं आणायचं या बाबतीतलं आपण व्यवस्थित नियोजन केलं होतं. आणि मग मी म्हटलं तसं डॉक्टर साहेबांनी प्रचंड संघर्ष, त्यांची पूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आणि मंत्रिमंडळामध्ये तो निर्णय करून घेतला. आता बाकी कोणी किती गप्पा मारल्या तरी तुम्ही जर ती फाईल काढली निर्णयाची तर त्याच्यामध्ये कोणाचे काय नोटिंग्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे ते वास्तव आहे की डॉक्टर साहेबांनी नेमकं काय केलं, त्यांच्यामुळे नेमकं काय झालं हे वास्तव उपलब्धच आहे कोणालाही चेक करायला. मग हे वास्तव जे आहे ते तुमच्या माध्यमातून व्यवस्थितपणे समोर मांडता आलं नाही? मी पुढे जातो ना. एक झालं ते मंत्रिमंडळाचा निर्णय. मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अनुषंगाने 21 TMC पाणी हे मराठवाड्याला द्यायचं ठरलं. त्याचा एक प्रारूप आराखडा तयार झाला. त्याच्या अनुषंगाने मग टेंडरिंग झालं. त्याच्या अनुषंगाने काही कामं झाली. परंतु प्रत्यक्षात जिथनं पाणी उचलायचंय आणि आपल्या भागात आणायचंय ते काम मात्र क कारणामुळे प्रलंबित राहिलं. त्या कामाला चालना कधी मिळाली तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना, जरी मी ऑपोजिशनचा आमदार होतो तरी आम्ही त्यांना भेटलो, बैठक झाली, औपचारिक बैठक झाली, त्याच्यामध्ये काही निर्णय झाले. गिरीश महाजन साहेब तेव्हा पाटबंधारे मंत्री होते, जलसंपदा मंत्री. दिल्लीमधनं आपल्याला काही क्लिअरन्सेस हवे होते. मग ते क्लिअरन्सेस त्या कालावधीमध्ये आपल्याला मिळाले. पुढचं टेंडरिंग करण्यामध्ये काही इतर विषय आले, मध्येच ठाकरे सरकार आलं, तिने ते सगळं बाजूलाच ठेवून दिलं. जेव्हा महायुतीचं परत सरकार आलं तेव्हा आमच्या मनामध्ये हा विषय एकदम अग्रगण्य होता, एकदम एक नंबरच्या स्थानी होता. त्यामुळे पहिल्या दुसऱ्या बैठकीमध्येच ही मान्यता आपण मिळवून घेतली. टेंडरिंग झालं, काम सुरू झालं, युद्ध पातळीवर काम चालू आहे. गेल्या महिन्यात आम्ही तिथे पाहणी केली घाटणे बॅरेजला. तिथे पंप हाऊसचं काम आता चालू आहे आणि आपलं नियोजन असं आहे की एप्रिल-मे मध्ये ड्राय रन पंपचे घ्यायचे, पंप बसून, आणि जून-जुलैमध्ये जेव्हा पाऊस पडेल सीना नदीमधलं घाटणे बॅरेजवरचं जे पाणी आहे ते आपण लिफ्ट करणार आणि ते लिफ्ट करून प्रत्यक्षात यावर्षी 2024च्या जून-जुलैमध्ये आपल्याला आपल्या मराठवाड्यात तुळजापूरला आणायचंय. रामधरापर्यंत ते पाणी येईल अशा अनुषंगाने सगळं नियोजन आणि काम त्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे या पाण्यावरती पुन्हा राजकारण होणार नाही, म्हणजे निवडणुकीमध्ये तोच मुद्दा पुन्हा येणार नाही एकदा पाणी आल्यानंतर? पाणी आल्यानंतर हा पहिला टप्पा आहे. पाणी आलं म्हणजे रामधरापर्यंत आलं. आपल्याला पाणी कुठे न्यायचंय
तुळजापूरला तर न्यायचंच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला उमरगा लोहाऱ्याला न्यायचंय, भूम परांडा वाशी करत कळंब आणि धाराशिवला आणायचं आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्याचा जो भाग आहे, या कृष्णा खोऱ्याच्या पूर्ण भागामध्ये जिल्ह्यातल्या आपल्याला ते पाणी आणायचं आहे. आणि दुसरा भाग म्हणजे बीडचा. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पाणी जे आणायचं आहे आपल्याला, आता टेंडरिंग झाले ते 7 TMCचं झाले. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे 23.66 TMCची मंजुरी महायुतीच्या आपल्या सरकारने दिलेली आहे. आपल्याकडे उपलब्ध अजून आहे पाणी, त्याचं नियोजन व्यवस्थित करावं लागणार आहे. जी राजकीय ताकद आणि क्षमता लागते ती आपल्याला खूप पुढच्या काळामध्ये देखील ताकदीने लागणार आहे. सांगली कोल्हापूरहून पाणी जे आणायचं आहे, आता तुम्हाला आठवत असेल आपण धाराशिवला उजनीवरनं पाणी आणायचं ठरवलं होतं 100-125 किलोमीटरवरनं, आणि विरोधक चेष्टा करायचे असं कुठे होतं काय, व पैसे वेस्ट करणार आहेत, बाकीचे काही आरोप झाले. परंतु तुम्हाला आठवत असेल की अनेक तांत्रिक अडचणी आल्या, परंतु प्रत्येक अडचणीवरती आपण मात करत धाराशिव शहराला ऐन उन्हाळ्यामध्ये ते पाणी आपण उपलब्ध करून दिलं. त्याच पद्धतीने हे जे पुराचं पाणी आहे ते पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाला आणि आपल्या मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाला आणण्याच्या बाबतीमध्ये आम्ही ठरवलंय. आणि त्या बाबतीमध्ये आता जागतिक बँकेच्या माध्यमातून DPR बनवण्याची प्रक्रिया देखील सुरू होती. हा झाला पाण्याचा विषय, कारण हा विषय मध्ये आला त्याच्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे. डॉक्टर साहेबांचं राजकारण हे वेगळं होतं आणि तो काळही वेगळा होता. सोशल मीडिया नव्हता, टेलिफोन नव्हते, तरीही डॉक्टर साहेब सामान्यातल्या सामान्य माणसाला उपलब्ध असायचे. म्हणजे मंत्री असतानाही ते अगदी सामान्याच्या सामान्य माणसाला उपलब्ध असायचे. परंतु ज्यावेळेस आम्ही सामान्य नागरिकांना भेटतो गावागावात, त्यावेळेस त्यांची तक्रार अशी असते की राणादादा सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. आता ह्याच्यामध्ये काही लोकांचे वेगवेगळे अनुभव असू शकतात, पण माझ्या कामाच्या बाबतीमध्ये कसं असतं, आता तुमच्यावर इंटरव्ह्यू करतोय, तुम्ही आधी आला, तुम्ही बघितलं किती लोक होते किंवा मीटिंग्सची जी संख्या असते, आपण जे आहे ते आता तुम्हाला जर शेवटची यादी सांगायची तर 150 महत्वाची कामं मी आता हाताळतोय. आता स्वाभाविकच आहे की काही वेळेच्या मर्यादा येतात, पण लोकांना उपलब्ध होत नाही असं म्हणणं माझ्या मते तर अयोग्य आहे. आणि त्याचं तुम्ही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यावा. आता तुम्ही समजा अर्धा तास बसलाय, तुम्ही 1-2 दिवस बरोबर फिरा ना, म्हणजे तुम्हाला वास्तव काय आहे ते कळू शकेल की कुठल्या पद्धतीने लोक येतात, कोण लोक येतात आणि मी ऍक्सेसिबल किती आहे. कारण काही लोकांनी अपप्रचार मुद्दाम केलाय हे मला जाणवतं, पण माझं तुम्हाला तुमच्यासारख्यांना किंवा जे आता हा इंटरव्ह्यू बघतायत त्यांना माझं मत हे राहील की त्यांनी स्वतःहून अनुभव घ्यावा. नाही, याच मुद्द्यावरून थोडंसं प्रतिमेला धक्का बसतो, कारण तुमचे जे विरोधक आहेत त्यांचे सातत्यानं असं भाषणात वगैरे अशी हे असते की मी कोणालाही उपलब्ध आहे, सामान्य माणसाला मी उपलब्ध आहे, परंतु तुम्ही उपलब्ध नाही. आता मे बी मग आता आपण वेगळा विचार करू. आपण वेगळा विचार असा करू की जो विरोधक आहे त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून संधी उपलब्ध झाली, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना राजकीय बलस्थानं मिळाली. मग त्या राजकीय बलस्थानाचा आपल्या जिल्ह्याला किंवा आपल्या भागातल्या लोकांना व्यापक काय उपयोग झाला. मध्ये सत्ता होती, त्यांची सत्ता होती, ठाकरे सरकार होतं. ठाकरे सरकारच्या काळामध्ये एक तरी मोठा प्रकल्प आपल्या या जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला का, त्यांनी करून दिला का, किंवा जे कामं चालू होती त्याच्यातलं निर्णायक काही केलं का. सिमिलरली कुठला मोठा निधी आपल्याला उपलब्ध करून दिला का. आणि त्या तुलनेमध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर किती स्वरूपामध्ये कामं झाली, किती मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली. कारण मी तुमचं वैयक्तिक काम करणं महत्त्वाचं आहे, बरोबर आहे, परंतु तुमच्यासारख्या 1000 लोकांना जर एखाद्या विषयामध्ये आपण धोरणात्मक बाबी पाठपुरावा करून मार्गी लावू शकलो. उदाहरण आपण घेऊ समजा पीक विम्याचं. आता पीक विम्यासाठी माझ्या 15-16 मीटिंग तरी वकिलांबरोबर झाल्या असतील. माननीय उच्च न्यायालयामध्ये, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, खास करून सर्वोच्च न्यायालयात तर मी अनेक वेळेस स्वतः गेलो. पैशाचा भाग तर बाजूला ठेवू आपण, त्याचा फायदा काय झाला, काही लाख शेतकऱ्यांना जे पैसे मिळणारच नव्हते ते मिळाले. मग आता उलट प्रश्न काय होतो की जेव्हा हे सगळं आपण काम करत असतो, ते काम करत असताना स्वाभाविकच आहे की आपण व्यापलेले असतो, हे वास्तव आहे. परंतु त्या कामाच्या माध्यमातून आपण जर 4 आणि 5 लाख लोकांना 200-300 कोटी जर ह्या माध्यमातून मदत करू शकत असलो, न्याय मिळवून देऊ शकत असलो, तर त्याचा देखील विचार नक्की व्हायला हवा. कारण शेवटी लोकप्रतिनिधीचं काम काय असतं हे देखील सगळ्यांनी समजून घ्यायला हवं.
लोकप्रतिनिधीचं काम असतं की आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करणं, आपल्या भागातल्या ज्या मोठ्या अडचणी आहेत मागे लागून त्या अडचणी सोडवणं, हे प्रामुख्याने काम असतं. मला कोणावरती टीका नाही करायची, परंतु कोण आपल्या वेळेचा कसा वापर करतो हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इलेक्शनच्या अनुषंगाने काही मुद्दे येतील किंवा पुढचं बोलू आपण, पण माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे की आपण हे समजून घ्यायला हवं की लोकप्रतिनिधीने शेवटी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय, त्यांच्या 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघासाठी नेमकं काय केलंय, शेवटी किती रोजगार निर्मिती केली. आता आम्ही जवळजवळ 2,500 कुटुंबांना रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून मदत केली. म्हणजे 1,00,000-2 लाखापासून 20-20 लाखाचे प्रकल्प कार्यान्वित झाले. म्हणजे अनेक मुद्दे आहेत. मी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 150च्या वर कामं मी दर आठवड्याला त्याचं फॉलोअप घेत असतो. जे आपल्याला अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत, म्हणजे अगदी रेल्वेपासनं MIDC पासनं आता छोटे छोटे विषय आपण घेतलेत. वेगवेगळे जे महापुरुषांचे स्मारक आहेत त्यांना निधी उपलब्ध करून घेणं, फॉलोअप केल्याशिवाय निधी तर मिळत नसतो. आता अभ्यासिका MPSC UPSCची तयारी करणारे जे युवक आहेत, आपण धाराशिव शहरामध्ये 1 कोटी उपलब्ध करून दिले, तुळजापूरला 50 लाख केले, नळदुर्गला करून दिले, शादीखान्यासारखा विषय, म्हणजे अनेक असे मुद्दे आपण आता हाताळतोय. आणि प्रत्येक विषय निधी आणायचा म्हटलं, मंजूर करून घ्यायचं म्हटलं तर त्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे व्यापक स्वरूपामध्ये काम करत असताना वेळेच्या काही मर्यादा येतातच. 2009च्या निवडणुकीमध्ये तुम्ही राज्यमंत्री होतात आणि तुम्ही जर निवडून आला असतात तर निश्चितपणे आघाडी सरकारमध्ये तुम्ही पुन्हा मंत्री झाला असतात. तसंच 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आला, परंतु दुर्दैवानं महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यावेळेसही तुम्ही जर ह्याचं भारतीय जनता पक्षाचं जर सरकार आलं असतं तर निश्चितपणे तुम्ही मंत्री झाला असता. 2 वेळेला तुमची संधी हुकलेली आहे मंत्री होण्याची, काय वाटतं? हे कसं आहे, डॉक्टर साहेब मंत्री होते, मी राज्यमंत्री होतो, त्यामुळे मला त्या विषयाच्या बाबतीमध्ये फार काही अट्रॅक्शन आहे अशातला भाग नाही. मंत्रीपद जे आहे ते अजून व्यापक काम करण्यासाठी उपयुक्त असतात. आपल्या भागामध्ये अजून निधी आणणं, अजून आपल्याला प्रकल्प आणणं, आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचा आपण विचार करू शकतो. ती एक संधी असते अजून मोठी सेवा करण्याची. पण समजा क कारणामुळे ती संधी मिळाली नाही, त्याच्यामध्ये काही मला फार वाईट वाटलं, मी खूप नाराज होऊन घरी बसलो असं काही नाही. परिस्थिती अनुरूप बऱ्याच गोष्टी करत असतात. मंत्री असल्यानंतर कामं झपाट्या होतात, आपली जी काही इच्छा आहे त्या पद्धतीनं काम होतात असं नाही. कदाचित थोडी आता आमदार म्हणून सुद्धा जी कामं केलेली आहेत ती निश्चितपणे मला एक लेवलचं समाधान देणार आहे. म्हणजे असं नाही की मंत्रीच व्हावं लागतं. मंत्री झालं तर स्वाभाविकच आहे की त्या अधिकच्या अधिकारामुळे आपल्याला अजून काही गोष्टी सुलभ होतात आणि मी म्हटल्यासारखं आपल्या कामाची व्याप्ती वाढते. परंतु मंत्रीपद मिळालं नाही म्हणून काहीतरी फार भयानक झालं अशातला काही भाग नाही. थोडंसं मागे जाऊया. सप्टेंबर 2019 त्यावेळेला तुम्ही निर्णय घेतला की आपण पक्ष बदलणार. पक्ष बदलणे ही तुमच्यासाठी सहजासहजी सोपी गोष्ट नव्हती, कारण राजकीय नेता म्हणून नाही परंतु एक व्यक्ती म्हणून काही भावना असतात. पक्षच नाही परंतु नातेसंबंधी होते आणि तो निर्णय घेणं खूप कठीण होतं. म्हणजे सर्वसामान्य माणूसही सांगेल की तो निर्णय इतका सोपा नव्हता. एक सामान्य माणूस म्हणून काय भावना होती त्यावेळेला? हे स्वाभाविकच आहे की एवढा मोठा निर्णय घेताना मी काही सहजासहजी नाही घेतलेला. सर्व मी अंडरलाईन करतो, सर्व संबंधित जे लोक होते प्रमुख त्यांच्याशी मी या बाबतीमध्ये चर्चा करून शांत डोक्याने विचारपूर्वक तो निर्णय घेतला. त्यांनी मला प्रचंड एका अर्थाने वेदना झाल्या, परंतु विचारपूर्वक मी तो निर्णय घेतला. मला तो गरजेचा त्याच्यातलं महत्त्वाचं कारण हे होतं की मला खूप मर्यादा वाटत होत्या काम करताना. आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये खूप अडचणी होत्या. आणि एकदा मी तो निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला कदाचित माहिती असेल की देवेंद्रजी धाराशिवला तेव्हा आले आणि त्या पहिल्या सभेमध्ये इथल्या त्यांनी आपली टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या बाबतीमध्ये घोषणा केली की MIDC कौडगावला टेक्निकल टेक्सटाईल पार्क करेल. तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय होता.
आपल्या कृष्णा खोऱ्याच्या बाबतीमधला निर्णय जो आहे तो देखील महत्त्वाचा होता. त्याला म्हणजे काय मंजुरी मिळून, प्रत्यक्ष निधी मिळून ते काम व्हावं आणि पाणी यावं, आपल्या भागामध्ये ते पाणी यावं, हे देखील खूप महत्त्वाचं होतं. त्याच्या व्यतिरिक्त इतर आपले मुद्दे जे होते, आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये एका लेवलला येऊन आपण थांबल्यासारखं झालं होतं. आणि गेल्या या 2 वर्षामध्ये तुम्ही जर थोडा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी प्रोग्रेस जो आहे तो सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना तो पक्ष एक सेक्युलर पक्ष म्हणून त्याची ओळख आहे आणि भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख आहे. सेक्युलर पक्षामधून हिंदुत्ववादी पक्षात गेल्यावरती विचारांची अडचण आहेच, ते जुळवून घेणं थोडंसं अवघड नाही काय गेलं तुम्हाला? नाही, काहीतरी लोकांचा मोठा गैरसमज आहे. म्हणजे मी असा व्यक्ती आहे जो जे वाटतं ते क्लिअर बोलतो. मी राष्ट्रवादीमध्ये असताना आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये आता आहे, कुठल्याही जाती किंवा धर्माच्या बाबतीमध्ये काही वेगळेपण मला दोन्हीकडे दिसलेलं नाही. दोन्हीमध्ये काही वेगळेपण असं ॲब्सोल्युटली दिसलेलं नाही. माझे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे सहकारी जे आहेत, त्यांचे जे संबंध आहेत माझ्या बाजूने ते ॲब्सोल्युटली तसेच आहेत. आणि जे आधी अडीअडचणी असताना माझ्याकडे यायचे ते आत्तासुद्धा कुठल्याही जातीचे असतील, कुठल्याही धर्माचे असतील, तेवढ्याच अधिकाराने माझ्याकडे येतात अडचणी घेऊन आणि मी त्या अडचणी सोडवण्याचा तेवढाच प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यामुळे जातीयवादी पक्ष किंवा असं जे बोललं जातं ते माझ्या मते तरी योग्य नाही. माझ्या या 5 वर्षाच्या अनुभवामध्ये मला असं कुठेही कधीही थोडे जाणवलेलं नाही आहे, हे वास्तव आहे. आपल्या शेजारची जी शहरं आहेत, लातूर, बार्शी, सोलापूर, या शहरांचा विकास आपल्यापेक्षा तुलनेने थोडा जास्त झालेला आहे. त्याची काही कारणं शोधली असता आम्हाला असं लक्षात येतं, तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितींचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. मोठ्या प्रमाणात माल येतो, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. परंतु धाराशिव जिल्हा असून सुद्धा तिथली कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडतो. आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला या बाबतीत देखील आमचा अभ्यास झाला. मी एक नाही किमान 2 किंवा 3 वेळेस इथले जे व्यापारी आहेत त्यांच्या बैठका घेतल्या. आता कळमची बाजारपेठ का मोठी आहे धाराशिवच्या तुलनेत, मग इथे आपण अजून काय करायला हवं? तुळजापूरला तुम्ही जाऊन बघा, तिथे काही गोष्टी आपण केल्यात, त्याचा थोडा उपयोग झाला आहे. परंतु बेसिक माइंडसेट जे आहे, मोठे जे व्यापारी आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांचे बिझनेसेस एस्टॅब्लिश केले, ते लातूर असेल किंवा बार्शी असेल, त्यांची आता नवीन ठिकाणी येण्याची तेवढी इच्छा राहत नाही. आणि जे आपले स्थानिक जे व्यापारी आहेत त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला फार गुंतवणूक करणं किंवा आम्हाला फार मोठा व्यापक काही करणं हे काही आम्हाला शक्य होत नाही. आपण या बाबतीमध्ये वारंवार बैठका घेतल्या, परंतु त्याच्यातनं म्हणावं तसं सोल्युशन निघालं नाही. काही खाजगी एंटरप्राइजेस जोपर्यंत जास्त इंटरेस्ट दाखवत नाहीत तोपर्यंत जरा अडचणीच आहे, हे मान्यच करायला हवं. अलीकडच्या काही वर्षामध्ये म्हणजे 1-2 वर्षामध्ये ज्या वेळेला राजकीय व्यासपीठावरून भाषण होतात त्या वेळेला इथल्या प्रस्थापितांनी इथला सहकार मोडीत काढला जिल्ह्यातला, असं एक स्टेटमेंट केलं जातं. विरोधकाकडून केलं जातं, तुमच्या मित्रपक्षातल्या काही नेत्यांकडूनही केलं जातं. अप्रत्यक्षपणे तुमच्याकडे बोट असतं. म्हणजे डॉक्टर साहेब काही वर्ष मंत्री त्यानंतर तुम्ही होता. नेमकं काय वास्तव काय, तुमची बाजू काय, तुमच्यावर तुम्हाला वारंवार आरोप केला जातो? नाही, ऐका ना, माझी बाजू काय पेक्षा सत्य काय आहे हे आपण समजून घ्यायला हवं. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब मंत्री होते राज्याचे, त्यामुळे त्यांना जो व्याप होता तो राज्याशी संबंधित होता. आणि स्वाभाविकच आहे, आपल्या घरात सुद्धा जेव्हा आपला व्याप वाढतो तेव्हा आपण इतरांना काही जबाबदारी देत असतो. डॉक्टर साहेबांनी ज्या लोकांवरती जबाबदारी दिली त्यांनी काय केलं याचं संशोधन जे आहे ते जास्त केलं जात नाही. आणि ते आता इथे आपल्यात नसल्यामुळे कोणाच्याबद्दल काही निगेटिव्ह बोलणं हे आपल्या संस्कृतीला योग्य वाटत नाही. त्यामुळे कदाचित आपण गप्प बसतो म्हणजे काही काय म्हणतात ते अदरवाईज लोक जर घेत असतील तर मग कोणीतरी ते बोलावं लागणार आहे कधीतरी. मी न बोलणं प्रिफर करतो, कारण गेलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये आपण बोलत नसतो, ही साधारण आपली पद्धती आहे. नाही, परंतु त्यामुळे होतं काय की जे काही विरोधक किंवा तुमच्या मित्रपक्षातलेच काही लोक जी स्टेटमेंट करतात लोकांना खरं वाटतं ना. कधीतरी जेव्हा मला जेव्हा योग्य वेळ वाटेल ना तेव्हा त्या बाबतीमध्ये मी अधिकच बोलेन, कारण मी चष्मदीत गवाह आहे अनेक गोष्टींचा.
तर ते योग्य वेळ जेव्हा मला योग्य वेळ कधी येणार? मला जेव्हा वाटेल तेव्हा ना, मला जेव्हा ती वेळ योग्य वाटेल. कारण कोणी काही बोललं सहन करण्याची माझ्यामध्ये शक्ती खूप आहे, पण मर्यादा असतात प्रत्येक गोष्टीला. जेव्हा मला वाटेल बोलायचंय तेव्हा मग मला काही माहीत नसतं असं नाही ना. म्हणजे आजही कुठे काय चाललंय हे ऑब्व्हियसली माहिती असतं, परंतु काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्या संस्कारांमुळे आपण थोडंसं गप्प असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धाराशिवची एक संस्कृती आहे. म्हणजे उद्धवराव दादापासून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांपर्यंत सुसंस्कृत राजकारणी होते सगळे. म्हणजे डॉक्टर साहेबांनीही राजकारण केलं, परंतु कधी कमरेखाली वार नाही कधी कोणाच्या केले, किंवा टीका करताना सुद्धा एक संयम बाळगला. टीकेला एक धारदार टीका त्यांची नसायची. परंतु याच आठवड्यातली काही घटना अशा आहेत की म्हणजे कुठेतरी संस्कृतीला धरून नाही असे स्टेटमेंट केले जात आहेत. तर काय वाटतं तुम्हाला हे? म्हणजे काय म्हणतात, मला हे स्टेट करावं लागेल की तुम्ही दुर्दैवाने एक छोटी विंडो पकडताय. तुम्ही आता धाराशिवचेच आहात, तुम्हाला अनेक गोष्टी माहिती आहेत. कोण कुठल्या पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून बोलतंय वागतंय, अधिकाऱ्यांना शिवीगाळ कोण करतंय, दमदाटी कोण करतंय, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे प्रेशर कुकर जेव्हा आपण ऑन करतो, खाली गॅस लावतो, तर स्वाभाविक गोष्ट आहे की कधीतरी ती शिट्टी वाजत असते. शिट्टी जर आपण काढूनच टाकली, सेफ्टी वॉल्व काढून टाकला, तर मग त्या प्रेशर कुकरचं वेगळं काही होत असतं. तशातला तो प्रकार आहे. प्रत्येक जण जे आहे त्याला अनेक गोष्टी माहिती असतात, आणि प्रत्येकाने आपल्या जर मर्यादा सांभाळल्या नाही तर मग दुसरा सुद्धा कधी ना कधी मर्यादा ओलांडतो. परंतु याने राजकीय संस्कृती खराब होते ना. स्वाभाविक गोष्ट आहे ना. स्वाभाविक गोष्ट आहे की शब्दाचा वापर, शब्द हे ते मोठं हत्यार आहे, आयुध आहे. त्याचा जर आपण योग्य वापर केला नाही किंवा अयोग्य वापर केला तर प्रचंड हानी होते. कुठल्याही आयुधाचा अयोग्य वापर झाला तर हानी होत असते. आणि खास करून राजकारणी जो असतो, राजकारण्याकडे लोक सारखे बघत असतात, तो काय बोलतोय, कसा वागतोय. आणि त्यामुळे जो समाजकारणात आहे किंवा राजकारणात आहे त्यांनी अजून तारतम्य बाळगावं लागतं बोलताना, वागताना, आणि संयम बाळगावा लागतो. हे काय म्हणतात, हे अपेक्षित असतं लोकांना. तुम्ही जर वरवरचं तेवढ्यापुरतं हुर्रे करतात लोक, परंतु ते अपेक्षित नसतं. कारण त्या हुर्रेमधनं जनहित नसतं. तेवढ्यापुरतं ते क्षणिक काहीतरी लोकांना समजा आनंद त्यातनं मिळत असेल, पण व्यापक जे आहे ते नुकसान होतं समाजाचं. परंतु तुम्ही पक्षांतर केलं, भारतीय जनता पक्षात गेलात, परंतु फार कमी वेळेला असं असतं की तुम्ही अगदी थोड्या दिवसामध्ये उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी विश्वासू झाला. ते कसं जमलं तुम्हाला? कसं जुळवून घेतलं? नाही, मी जेव्हा राज्यमंत्री होतो त्या कालावधीपासूनच देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी संपर्क संबंध तेव्हापासूनचेच होते. त्यांची काम करण्याची पद्धत, मी देखील नौका राज्यमंत्रीच होतो, त्यामुळे स्वाभाविकच आहे की आमची वेवलेंथ तेव्हा जमलेली होती कामाच्या बाबतीमध्ये. आणि व्यक्ती म्हणून ते कसे आहेत किंवा मी कसं आहे हे त्यांना तेव्हाच डेफिनेटली कळालेलं होतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना मला कुठेच काही अडचण वाटत नाही. तुम्ही सतत कौडगाव MIDCचा मुद्दा असेल किंवा सोलार प्लॅन्टच्या संदर्भात वेगवेगळे विषय असतील, सतत ते लावून धरतात. काय नेमकं जिल्हा विकासाची ब्ल्यूप्रिंट जिल्ह्याची तुमची नेमकी काय आहे? आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत आता काही मी मगाशी बोललो की काही जण म्हटले की काय केलं 40 वर्ष, हे उसाचं, पाण्याचं आणि साखर कारखान्याचं गणित हे तुमच्यासमोर मी मांडलं. आता आपल्याला 3 गोष्टींची खरी आवश्यकता आहे. पहिलं म्हणजे शाश्वत पाणी, ज्याच्या बाबतीत मी ऑलरेडी बोललो. दुसरं म्हणजे उद्योग आणणं, म्हणजे प्रॉपर इंडस्ट्री आणणं, त्यातनं रोजगार निर्मिती. आणि तिसरं जे आहे ते धार्मिक पर्यटन, कारण त्याच्या माध्यमातून प्रचंड आपल्या भागामध्ये रोजगाराला वाव आहे. जोपर्यंत आपण हे 3 गोष्टी अजून ताकदीने करत नाही तोपर्यंत आपला शाश्वत जो विकास आहे तो आपल्याला घडवता येणार नाही. माझा आत्ताचा जो ताकदीने प्रयास आहे, नियोजनबद्ध प्रयत्न आहे, ते ह्या 3 गोष्टींसाठी आहे. शाश्वत पाणी, मोठे उद्योग आणणं आणि धार्मिक पर्यटन जे आहे त्याला प्रचंड चालना देणं. ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळतो त्यावेळेला डॉक्टर साहेबांसोबत तुमच्या काय गप्पा असतात? दिवसभरात काही जे काही घडलंय ते त्यांना साधारण सांगत असतो. एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांचं काय मत आहे हे जाणून घेत असतो. कधी कधी गप्पा मारता?
ऑब्व्हियसली ना, मी इथे धाराशिवला असतो तर रोजच्या रोज थोडा वेळ का असं ना गप्पा मारतोच ना, प्रश्नच नाही. कुटुंबासमोर कधी राजकारणाचं पूर्ण बाजूला ठेवून काही 4-8 दिवस कुटुंबासोबत घालवावे असा कधी क्षण घालवला? ते तसं करतो ना, तसं जेव्हा पॉसिबल असतं, शक्य असतं तेव्हा थोडा ब्रेक घेतच असतो ना. दादा खासदार म्हणून उमेदवार असतील का? हे आता पक्ष नेतृत्व ठरवेल ना. जागा कुठल्या पक्षाला सुटणार हेच अजून नक्की नाही. त्यामुळे उमेदवारीच्या विषयाला कदाचित थोडा अजून वेळ लागेल. पक्ष ठरवेल ते. महायुती तो निर्णय घेईल, परंतु दादांची वैयक्तिक इच्छा काय आहे? या बाबतीमध्ये माझी स्पेसिफिक अशी काही इच्छा किंवा असा काही मुद्दा नाही. पक्ष निर्णय घेईल आणि पक्ष जो काही निर्णय घेईल पूर्ण ताकदीने आम्ही सर्वजण त्या अनुषंगाने काम करणार. पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात कधी दिसेल आम्हाला? एवढ्यात तरी नाही. नेमकं कधी मग? असं पुढे करू सांग. मी दुसरी पिढी येणारच नव्हती, पण आली आपोआप. परिस्थिती अनुरूप काही गोष्टी घडतात, काही गोष्टी विधिलिखित असतात. म्हणजे अनेकांनी अनेक प्रयत्न करून सुद्धा काही गोष्टी घडत नाहीत आणि कधी कधी काहीच प्रयत्न न करता मोठ्या गोष्टी घडतात. महायुती महाराष्ट्रामध्ये किती जागा जिंकेल असं? माझा तेवढा अभ्यास नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे की देशाचा विश्वास हा मोदी साहेबांवरती आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये भारत देशाला पुढे ताकदीने नेण्याची ताकद ही केवळ मोदी साहेबांमध्ये आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. हे लोकांना ठामपणे माहिती आहे आणि ही भावना जी आहे ती मतदानाच्या माध्यमातून आपल्याला रिझल्टमध्ये दिसेल. हे होते तुळजापूरचे सन्माननीय आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील साहेब यांच्याशी आपण राजकीय गप्पा मारलेल्या आहेत. अशाच राजकीय गप्पा आपण इतर नेत्यांशीही भविष्यात करणार आहोत. आरंभ मराठी चॅनल पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.